ये सब चिली आया है फार्म से। अभी इसको हमने अनलोड करके व्हीकल से पूरा डाल के रखा है और खोल के देख रहे कौन सा फार्मर का चिली अच्छा है। हर एक बैग पे फार्मर का मार्क रहता है, वो मार्क से पहचानने आता है कि किस फार्मर का है। शेतातून आलेला हा माल आहे जो उघडण्यात येतो आहे आणि चेक केला तो कोणता चांगला आहे कोणता नाही। ही आपली महाराष्ट्राच्या नंदुरबारची चिली आहे जी एक्सपोर्टसाठी चालली आहे गल्फ कंट्रीजमध्ये, दुबईला। तुम्ही बघता इकडे पूर्ण सॉर्टिंग ग्रेडिंग चालू आहे। शेतातून सगळा माल येतो, त्याच्यात पत्ता असतो, कधी कधी लाल माल असतो, कधी छोटा माल असतो। तो सगळा काढून घेऊन फक्त चांगला माल घेऊन तो पॅक केला जातो। आता इथे लाल माल आणि चॉकलेटी माल, छोटा माल सगळा काढण्यात येतोय। हा सगळा रिजेक्शनचा माल आहे। नंतर हा मालाला परत पंख्याखाली सोडला जाईल, म्हणजे याच्यातले जे काय पत्ती असेल ती सगळी उडून जाईल आणि नंतर याची पॅकिंग केली जाईल। हा पूर्णपणे सॉर्टिंग ग्रेडिंग करावा लागतो आहे। व्यवस्थित सॉर्टिंग ग्रेडिंग करून आपण नंतर याला पुन्हा पंख्याखालून काढणार, ज्याच्याने याच्यातले सगळा पत्ता वगैरे उडून जाणार। याला टाईम लागतो, पण मग चांगल्या मालासाठी एवढा वेळ द्यावाच लागतो। आता तुम्ही बघा, सगळा हाताने देखील पत्ता काढलेला आहे, छोट्या मिरच्या काढलेल्या आहे, लाल काढलेले आहे। हा सगळा सॉर्टिंग ग्रेडिंग करून माल तयार होतो। असा माल पाहिजे एक्सपोर्ट क्वालिटीसाठी, तोच आपण काढत आहोत। आता याला काढल्यानंतर असा माल निघाल्यानंतर तरी पण आपण परत एकदा याला पंख्याखालून काढून घेणार आहे। हा इथे मोठा पंखा लावला आहे, त्याच्याने सगळे पत्त्या जे आहे, पानं वगैरे ते उडून जात आहे। आता हा माल रेडी आहे बॉक्समध्ये भरायला। आता आपण याच्यात 3.8 किलोचा एक बॉक्सचं पॅक करू। तर 3.8 नेट वेट, 4.5 क्रॉस वेट। आता इथे तुम्ही बघा, बॉक्समध्ये चिली भरल्यानंतर इथे आपण वेट वगैरे करू याचं आणि बॉक्स पुढे पास करू। इथे वेट होईल आणि पुढची प्रोसेसला जाईल। पुढची प्रोसेस म्हणजेच अर्थात त्याला आपल्याला करायचं स्ट्रॅपिंग। बॉक्स कंटेनरमध्ये इथून दुबईला जाऊपर्यंत बॉक्स हलू नये, काही होऊ नये म्हणून हे बॉक्स स्ट्रॅप करणार आपण बॉक्स स्ट्रॅपिंग मशीनवर। आणि याची पूर्ण एक पॅलेट तयार करणार। हा सगळा माल नंतर आता आपण ठेवणार आहे कोल्ड स्टोरेजला। सगळा माल कमीत कमी प्रीकूल करून कोल्ड रूममध्ये 12 तास राहिला पाहिजे, तर तुमचा माल चांगला पोहोचू शकतो। 12 तासानंतर आपण या मालाला परत काढत आहोत। आणि कंटेनर लोडिंग करायला सुरुवात करणार आहे। एका कंटेनरमध्ये चिलीचे 36 ते 50 बॉक्स जातात, 3650 बॉक्सेस जातात। ते सगळे आपण याच्यात लोड करणार आहे।
एका कंटेनरमध्ये 3650 बॉक्सेस बसतात. हा कंटेनर आता पूर्ण लोडिंग झाला आहे 2 तासात. आता आपण याला दरवाजे क्लोज करून ICD जानवरीला सोडणार आहोत.